ठिकाणी उपस्थित आहे। सर्व आमचे गुणीजन कार्यकर्ते मंडळी, सर्वप्रथम सावित्री पिपरी, कारण की त्या तुमच्या आधी आहेत पण त्यांच्या गावाचं आधी नाव घेणार। सावित्री पिपरी तिथे 4 वर्ष श्रीमद भागवत कथा झाली, म्हणून तिथून आमचे सर्व गुणीजन मंडळी कार्यकर्ते, आमच्या महिला वर्ग या ठिकाणी, आमच्या सर्व ताई मावशी आई बहिणी या ठिकाणी आलेल्या आहे। पण त्यांना प्रथम नमस्कार, धन्यवाद, त्यांच्याकरता टाळी असू द्या। आपल्या गावात आलेले ते अतिथी आहे आणि त्यांचं स्वागत करणं आपलं अत्यंत गरजेचं असतं, महत्त्वाचं। श्रीफळ देऊन नाही तर टाळ्याने तरी आपण स्वागत केलं पाहिजे। तसंही आमच्या ताईने म्हटलेलं आहे, जो करीन टाळ्यांची टाळाटाळीन त्याला यम कवटाळी, नियमाने कवटाळू नये असं वाटत असेल मग टाळी आपण वाजवली पाहिजे। म्हणून सर्वप्रथम सावित्री पिपरी इथून आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि कुंभा तिथे सुद्धा श्रीमद भागवत कथा झाली, तिथून आमचे सर्व कार्यकर्ते गुणीजन मंडळी, आमच्या महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याकरता टाळी असू द्या। वनोजा इथूनही आमचे कार्यकर्ते उपस्थित आहे, त्यांच्याकरता टाळी असू द्या। बरीचशी बाहेरगावची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आज का भगवंताचा जन्मोत्सव आहे म्हणून, बरोबर ना म्हणजे दोन्ही काम, म्हणजे ताईंची भेटही सुद्धा आणि या ठिकाणी भगवंताची अगम्य गोड कथा श्रवण करण्याकरता कितीही देवाची कथा श्रवण करा तरी पोट भरत नाही, कारण की आनंदच तसा आहे या कथेमध्ये। वर्षानुवर्ष आपलं गावातलं 3रं वर्ष आहे कथेचं। मागच्या वर्षी हा जन्मोत्सव तुम्ही साजरा केला, पाहिलं ती कथेमध्ये आनंद घेतला, पण तरी सुद्धा त्या मनाला वाटतं की 4था दिवस कथेतला कधी येतो। आज बघा बरं कसं भरून पेंडॉल वाटत आहे, असं वाटतं की आता रात्रभर कथा चालू द्या, बरोबर बघा कशी चेहरे होतं, त्यांना खरंच वाटतं की रात्रभर वृंदाताई कथा करेल की काय। टेन्शन घेऊ नका, तसाही टायमिंग आपला 12चा आहे आणि भगवंत किती वाजता प्रगट झाले, मग 12ला प्रगट करावं लागेल, मग आनंद घ्यावा लागेल, वाचतील ना मग ती, बरोबर आनंद घेण्याकरता थांबावंच लागेल आपल्याला। टेन्शन घेऊ नका, 11 साडे 11ला आपण त्या ठिकाणी सुंदर आनंद घेऊ, कारण की भगवंताचा आज जन्मोत्सव आपल्याला आनंदाने साजरा करायचा आहे आणि त्याकरता सर्वजण तयारी करून आलेले आहे। सुंठ कोणी कोणी आणले हातवरती करा बस, वा वा, शपथ आहे बरं माझी तुम्हाला, बाकीच्यांनी आणलं तर काही हरकत नाही। म्हणून सर्व आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आज ही श्रीमद भागवत कथा म्हणजे आपल्या कथेचा 4था दिवस आहे। आपण संध्याकाळच्या प्रहराला सुरुवात केली। शुकदेव राजा परीक्षितला आनंदमयी या ठिकाणी कथा सांगतात। सकाळच्या सत्रामध्ये आपण अनेक कथा श्रवण करीत आलो आणि आजचा आनंदाचा दिवस परमात्मा प्रगट होणार, परीक्षित राजाला सुद्धा तोच आनंद होत आहे। आनंद कोणाला नाही हो, गोकुळात जो परमात्मा प्रगट होते त्याला गोकुळ म्हणतात आणि ते गोकुळ म्हणजे काय आहे तर प्रत्येकाचं हृदय म्हणजे गोकुळ आहे आणि म्हणून त्या हृदयामध्ये परमात्माचा सहवास घडत असतो। येऊनी गोपाळ आहे तेथे, पण आज आपल्या लाडकी नगरीमध्ये, आपल्या लाडकी गावामध्ये परमात्मा या ठिकाणी येणार, म्हणजे आपलं हृदय तर कोमल आहे, आपलं हृदयच गोकुळ आहे। प्रत्येकाच्या ठिकाणी परमात्मा सामावलेला आहे। विठ्ठल म्हणजे परमात्मा प्रत्येक ठिकाणी आहे, कणाकणात तो भगवान परमात्मा सामावलेला आहे। पण आजचा आनंद वेगळा आहे, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, म्हणून स्वर्गीची अमर इच्छिताची देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा। स्वर्गातल्या देवानी म्हटलं मृत्यूलोकात आमचा जन्म झाला पाहिजे का, कारण की त्या स्वर्गात काहीच नाही, सुख सोहळा नाहीच आहे। म्हणून तर म्हटलेलं आहे, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावं, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध वेठी मेळा आणि तो सुख सोहळा कायवान। नामदेवरायांनी वर्णन करावं, नामामने देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी। विश्रांती मागितली, विश्रांतीचा ठाव कुठे आहे, पायी संताची या भाव, विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव। जो भाव आपला या ठिकाणी मिळालेला आहे, पण असा आनंद कुठे मिळत नाही आणि आज तो आनंद सर्वांना मिळणार आहे। म्हणून परीक्षितला शुकदेव प्रश्न करतात, राजा आजचा आनंदाचा दिवस आहे, तुझं भाग्य आहे। एकट्या राजा परीक्षितला कथा शुकदेवांनी सांगावी, किती राजा परीक्षितचं भाग्य आहे तसं तुमचं आमचं अगम्य भाग्य आहे। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा
त्वहा माधव भरवा. देव ज्यांना प्रत्येकाला देव आवडत नसतो. काही बरेच जण म्हणतात की देवच नाही, म्हणजे हे नास्तिक म्हणणारे असतात. पण जेवढे तुम्ही धर्मकार्यात बसलेले आहात ना, तुम्ही कधी असं म्हणणार नाही की देव नाही. देव जर असं म्हटलं असतं की देव नाही म्हणून तुम्ही इथे आलं नसता. म्हणून ज्याला भगवंताच्या कथेची, देवाच्या नामाची गोडी आहे, तो बरोबर या सतकार्यामध्ये ओढून येत असतो. आता थंडीचे दिवस आहे, पण थंडी कमी आहे आता, पण तरी सुद्धा बाहेरगावून मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. काय काम आहे त्यांचं इतक्या दूर यायचं, पण याच्यामधली त्यांना आवड आहे, गोडी आहे. प्रत्येकालाच कथेची गोडी नसते हो. लोकसंख्या आपल्या गावातही भरपूर आहे. आपलं गाव नाही म्हणता म्हणता बरंच मोठं आहे, पण प्रत्येक जीव या धर्म कार्यामध्ये येऊ शकत नाही. कारण की त्याला स्वतःही सुद्धा आपण आपल्याला विचार केला पाहिजे की काहीतरी आपला आड येत आहे. मग याचा अर्थ की आपल्या आड पाप येत असतं. जो व्यक्ती या धर्म कार्यापर्यंत पोहोचतो ना, समजून चालायचं की त्याचं काहीतरी पुण्य आहे. अनंत जन्माचं पुण्य सुखरूप जेव्हा असतं तेव्हाच या धर्म कार्यात आपला सहवास लाभ होत असतो. आणि म्हणून या धर्म कार्यामध्ये शुकदेव परीक्षित राजाला आपण जशी कथा श्रवण करीत तसं राजा परीक्षितला कथा सांगत आहे. विकू थोडा कमी ठेवा, व्यवस्थित आवाज ठेवा. सूतजी नैमिषारण्यामध्ये शौनक ऋषींना सांगत आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण ऋषभदेवाची कथा, भरत राजेची कथा श्रवण केली. जड भरत राजा हरणीगर्भा गेला, घाला तो घातला वासनेने, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची झाले अंगे हरिरूप, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे. पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा जाऊ. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की जीव का परत जन्माला येतो असतो का? येतो परत जन्माला. जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणावं, त्याची सरली येरझार, झाला सफल व्यापार. येरझार म्हणजे शेतात जायचं, शेतातून परत यायचं, हे येरझार नाही. कोण्या गावाला गेलात, गावावरून परत आलं, ती येरझार नाही. येरझार म्हणजे जन्माला येणे आणि मरणे. परत येऊ, परत जाऊ, परत येऊ, परत जाऊ. पण कधी वासना जर चांगल्या ठिकाणी शिल्लक असेल तर पुन्हा जन्म आपलाही सुद्धा आहे. पण चांगल्या ठिकाणी वासना असली पाहिजे. वासना चांगल्या ठिकाणी असेल तर आपल्याला पुन्हा जन्माला येता येतं. ज्ञानेश्वरीचं पारायण करायला घेतलं, ज्ञानेश्वरीचं वाचन करत असताना तुम्ही ओवी वाचायला लागले. वाचत असताना मनात विचार केला की देवा, अशीच ज्ञानेश्वरी पुढच्या जन्मात मला वाचायला मिळाली पाहिजे, अशीच ओव्या माझ्या लक्षात आल्या पाहिजे, असं तुम्ही मनात विचार करा. म्हणजे वासना ठेवा. आणि वासना ठेवल्यानंतर बरोबर परमात्मा आपल्याला जन्म मानवाचा दिल्याशिवाय राहणार नाही. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, अति मूर्ख त्या दगडा. मूर्खातला मूर्खही माणूस असू द्या, दगडासारखा असू द्या, तरी सुद्धा ज्ञानेश्वरीची कृपा त्याच्यावरती होत असते. म्हणून वासना प्रत्येक ठिकाणी आपली असते असं नाही. वासना प्रत्येक ठिकाणी आहे, पण ती वासना चांगल्या ठिकाणी असली पाहिजे. श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याकरता प्रत्येक जीव इथे बसलेला आहे. तुम्ही सर्वजण बसलेले आहात. मनात तुम्ही फक्त विचार करा, देवा काय तुझा आनंद आम्हाला पाहायला मिळत आहे, काय तुझी कथा श्रवण करायला मिळत आहे, अशीच कथा पुढच्या जन्मामध्ये मिळू दे. खरोखर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये मानवाचा जन्म मिळेल का? आपण चांगल्या सतकार्यात बसलेला आहोत. सतकार्यात बसल्यानंतर चांगले विचार आपण आपल्या मनात आणत आहोत. मग तिला वासना म्हणतात. तिला वासना म्हटलेली आहे. म्हणून जडभरत राजाची कथा आपण सकाळच्या सत्रामध्ये श्रवण केली. आता परीक्षित राजाने शुकदेवांना प्रश्न केला. ही कथा सांगत असताना अनेक कथा तुम्ही मला सांगणार असं तुम्ही सकाळी म्हटलं होतं, बरोबर? आणि म्हणून पुढची कथा कोणती आहे? आणि ही कथा सांगत असताना मला त्या कथेतून काहीतरी प्रतिबोध झाला पाहिजे, काहीतरी त्या कथेतून घेता आलं पाहिजे, असं परीक्षितीने त्या ठिकाणी शुकदेवांना प्रश्न केला. आता शुकदेव त्याचं प्रतिउत्तर देतात. बाबा, ही अगम्य कथा आहे, गोड आहे, मधुर आहे, अविट आहे, सुरस आहे. श्री भागवत भगवान की आरती, पापियों को पाप से है तारती. भगवंताची जी आरती आहे, कथेची आरती आहे, ती आरती जरी आपण म्हटली, शेवटी आरतीत जरी तुम्ही उपस्थित झाला तरी सुद्धा तुमचं पाप नष्ट होणार आहे. कितीही पाप असू द्या, पाप नष्ट होण्याचं साधन म्हणजे देवाचं चिंतन, कथा, भजन, पूजन, नामस्मरण असं सांगितलं.
मग या कथेद्वारा, या कथेमधून काहीतरी प्रतिबोध घेता येईल, तर बाबा त्या कथेचा प्रतिबोध तुला नक्कीच देता येईल. आणि त्याआधी काही कथा अशा सांगितल्या की या भागवताद्वारे 6व्या स्कंधामध्ये 28 नरक सांगितलेले आहे. आता 28 नरक पाहायचं म्हटल्यानंतर जन्म आपल्याला थांबवावा लागेल. मग देवाचा एक एक नरक पाहायचा असेल तर प्रत्येक कथेतला सारसार घेऊन पुढे जावं लागतं. म्हणजे त्याच्यातला गोडवा निर्माण झाला पाहिजे. गोड घेऊन थोडंसं काही तिखट असेल तर त्याच्यातलं घ्यावं लागतं. काही गोड असेल तेही घ्यावं लागतं. थोडं तर जेवायला आपण बसतो. जेवायला बसल्यानंतर अनेक पदार्थ त्या ताटात असतात. आणि मग जेवायला बसल्यानंतर त्या पदार्थाकडे आपण पाहतो. मग आपलं तर मन त्या पदार्थावर जातंच. आणि एखादा माने आपण त्याच्यात काला करत नाही ना. भात घेतली, पोळी घेतली, भाजी घेतली, मीठ घेतलं, भजी घेतले, कुरड्या घेतल्या, पापड घेतली, एकत्र काला करू का? थोडं घास प्रत्येक याच्यातलं उचलायचं आणि खायचं. तसं अनेक कथा या भागवताद्वारे आहे. पण